नमस्कार. जरा विचार करा, देशाच्या अगदी कुठल्याही कोपऱ्यात बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, संशोधकाला किंवा अगदी कोणालाही ज्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे, त्याला जगातलं सगळ्यात उत्तम ज्ञान फक्त एका क्लिकवर मिळालं तर? कमाल वाटतंय ना? आज आपण अशाच एका जबरदस्त भारतीय प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. चला तर मग या ज्ञानाच्या महासागरात एक मस्त डुबकी मारूया. बरं, तर या लायब्ररीची कहाणी समजून घेण्यासाठी आपण सगळ्यात आधी हे बघूया की याची गरजच का पडली. मग हे खिशातलं ग्रंथालय म्हणजे नक्की काय आहे, यात असं काय खास आहे जे इतर ठिकाणी नाही, आणि हो, यात माहितीचा किती मोठा खजिना दडलेला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारताच्या भविष्यासाठी हे किती महत्त्वाचं ठरणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत. तर सुरुवात करूया अगदी मुळापासून. बघा, आपला देश किती मोठा आणि किती विविधतेने नटलेला आहे, बरोबर? मग अशा देशात अगदी प्रत्येकापर्यंत समान आणि चांगलं शिक्षण पोचवणं हे किती मोठं आव्हान असेल. आणि हीच जी ज्ञानाची दरी होती ना, तीच NDLIच्या जन्माचं खरं कारण ठरली. आणि हा काही साधा सोपा प्रश्न नाहीये. जरा कल्पना करा, 1.4 अब्ज लोकांसाठी म्हणजे 140 कोटी लोकांसाठी एक ग्रंथालय कसं बनवणार, जिथे भाषा वेगळी, प्रदेश वेगळा, आर्थिक परिस्थिती वेगळी. पारंपरिक म्हणजे भिंतींची ग्रंथालयं प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात पोचूच शकत नाहीत. मग यावर उत्तर काय? हे बघा, जुनी पद्धत कशी होती, एक ग्रंथालय आणि तिथे पोचणारे काही मोजके लोक. पण भारतासारख्या विशाल देशासाठी हे मॉडेल खरं तर अपुरंच पडणार. आपल्याला हवं होतं काहीतरी वेगळं, एक असं केंद्र जे एकाच वेळी कोट्यावधी लोकांपर्यंत ज्ञान पोचवू शकेल. म्हणजे एका मर्यादित जागेतून अमर्याद शक्यतांकडे जाण्याचा हा एक प्रयत्न होता. आणि मग याच प्रचंड मोठ्या आव्हानाला उत्तर म्हणून एका क्रांतिकारी कल्पनेचा जन्म झाला. विचार करा, एक असं ग्रंथालय ज्याला भिंती नाहीत, जे वेळेच्या बंधनात अडकलेलं नाही आणि जे अक्षरशः प्रत्येकाच्या खिशात असू शकतं. आणि तेच आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. तर हे आहे आपलं उत्तर, NDLI. पण एक मिनिट, हे फक्त एक वेबसाईट किंवा ॲप नाहीये बरं का. ही एक राष्ट्रीय पायाभूत सुविधा आहे. IIT खरगपूरने हे विकसित केलंय. आणि याचं काम काय, तर हजारो वेगवेगळ्या ठिकाणचं ज्ञान एकाच ठिकाणी आणणं. यालाच म्हणतात ज्ञानाचं खरं लोकशाहीकरण, जिथे श्रीमंत, गरीब, शहर, गाव असा कोणताही भेद राहत नाही. आणि या संपूर्ण प्रकल्पामागची जी भावना आहे ना, ती ह्या एका वाक्यात अगदी अचूकपणे मांडली आहे, पढे भारत, बढे भारत. सोपं आहे. जेव्हा भारत वाचेल, शिकेल, तेव्हाच भारत पुढे जाईल. शिक्षण आणि देशाची प्रगती यांचे हे अटूट नातं हाच या प्रकल्पाचा आत्मा आहे. अर्थात एवढा मोठा प्रकल्प काही एका रात्रीत उभा राहिला नाही. याची कल्पना NMICT मिशन अंतर्गत मांडण्यात आली. 2018 मध्ये तो राष्ट्राला समर्पित झाला. आणि मग आला तो काळ, 2020-21चा, कोरोनाची महामारी. आठवतंय? सगळी शाळा कॉलेज बंद. अशावेळी हीच NDLI लाखो विद्यार्थ्यांसाठी एक जीवनरेखा ठरली. त्या एका संकटाने या प्रकल्पाचं खरं महत्त्व संपूर्ण जगाला दाखवून दिलं. अच्छा, आता एक प्रश्न नक्कीच मनात येईल. गुगल असताना NDLIची वेगळी काय गरज? म्हणजे इंटरनेटवर तर सगळंच मिळतं की. पण इथेच तर खरा फरक आहे. जेव्हा आपण अभ्यासासाठी काही शोधतो, तेव्हा आपल्याला अचूक, अधिकृत आणि विषयाला धरून असलेली माहिती हवी असते, बरोबर? आणि नेमकं इथेच NDLI खास ठरतं. हे असं आहे की NDLI म्हणजे माहितीच्या महासागरातून फक्त कामाचे मोती वेचून काढण्यासारखं आहे. बाकीचा अनावश्यक कचरा बाजूला राहतो. इथे आपण विषय, भाषा किंवा अगदी सोपं की अवघड यानुसार माहिती फिल्टर करू शकतो. विचार करा, एकाच सर्च बारमधून हजारो अधिकृत ठिकाणांवरची माहिती मिळते. म्हणजे वेळही वाचतो आणि माहितीही मिळते, ती अगदी खात्रीशीर. आणि यातली सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट सांगू का? NDLI ज्ञानाला फक्त काही लोकांपुरतं मर्यादित ठेवत नाही. इथे दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खास सोय आहे, खास साधनं आहेत, ज्यामुळे ज्ञान खरंच खऱ्या अर्थाने सर्वांसाठी उपलब्ध होतं. याला म्हणतात सर्वसमावेशकता. हे एक अप्रतिम उदाहरण आहे. चला, आता जरा या डिजिटल लायब्ररीच्या विशालतेचा अंदाज घेऊया. म्हणजे हे किती मोठं आहे, इथे नेमकं काय काय आणि किती प्रमाणात आहे, हे आकडे आणि ही विविधता पाहून खरंच थक्क व्हायला होतं. हा आकडा बघा, 8 कोटींहून अधिक. हो, बरोबर ऐकलत, 80 दशलक्षांहून जास्त. हे म्हणजे जगातल्या कित्येक मोठ्या देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. पुस्तकं, व्हिडिओज, पेपर्स असं सगळं मिळून 8 कोटींपेक्षा जास्त शैक्षणिक साहित्य फक्त एका क्लिकवर, आपल्या बोटांच्या टोकावर. ही एक प्रचंड मोठी ज्ञानशक्ती आहे, नाही का? आणि हो, हे फक्त ई-बुक्स नाहीयेत, अजिबात नाही. इथे व्हिडिओ लेक्चर्स आहेत, मोठमोठे रिसर्च पेपर्स आहेत, जुन्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आहेत
आणि अजून बरंच काही. म्हणजे बघा, प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. काहींना वाचून जास्त समजतं तर काहींना पाहून. NDLI ने या सगळ्याचा विचार केलाय. प्रत्येकासाठी इथे काही ना काही आहे. या लायब्ररीची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्याची व्याप्ती. शाळेत जाणाऱ्या मुलामुलींसाठी NCERTची पुस्तकं आहेत, तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी NPTELचे व्हिडिओ लेक्चर्स. जे JEE किंवा UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा ढीग आहे. आणि जे संशोधक आहेत त्यांच्यासाठी तर प्रबंधांचा खजिनाच आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर शिक्षणाच्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर NDLI सोबत आहे. बरं, मग या ज्ञानाच्या खजिन्यात शिरायचं कसं? एकदम सोपं आहे. एकतर त्यांच्या वेबसाईटला भेट द्या किंवा सरळ ॲप डाउनलोड करा. काही गोष्टी तुम्ही पाहुणे म्हणूनही बघू शकता, पण सगळ्या गोष्टींसाठी फक्त एक मोफत रजिस्ट्रेशन करायचं आहे बस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे इंटरनेटचा स्पीड कमी आहे अशा भागांसाठी सुद्धा हे ॲप खास बनवलंय, जेणेकरून ते तिथेही उत्तम काम करतं. तर NDLI ने एक मजबूत पाया तर रचला आहे हे नक्की, पण प्रवास इथेच संपत नाही. इथून पुढे काय? नव्या भारतासाठी ज्ञानाची ही मशाल पुढे घेऊन जाताना कोणती आव्हानं आहेत आणि त्यावर काय उपाय शोधले जात आहेत? चला ते पाहूया. महत्वाची गोष्ट ही आहे की हा प्रकल्प थांबलेला नाही. तो सतत स्वतःला सुधारतोय, विकसित होतोय. उदाहरणार्थ, डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी शाळांमध्ये NDLI क्लब सुरू केले जात आहेत. भाषेचा अडथळा? त्यावर AI आधारित भाषांतराचं काम सुरू आहे. आणि हवी ती माहिती पटकन सापडावी यासाठी AI आधारित रेकमेंडेशन इंजिन सुद्धा विकसित होत आहे. म्हणजे बघा, प्रत्येक आव्हानावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. आता जरा भविष्याची कल्पना करा. सध्या काय होतं, आपण माहिती शोधायला जातो. भविष्यात माहिती आपल्यापर्यंत येईल. जसं नेटफ्लिक्स आपल्याला आपल्या आवडीचे सिनेमे सुचवताना, अगदी तसंच NDLI आपल्या शिकण्याच्या पद्धतीनुसार आणि गरजेनुसार पुस्तकं आणि कोर्सेस सुचवेल. म्हणजे हा एक प्रकारे आपला वैयक्तिक डिजिटल शिक्षकच बनेल. तर नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया हे फक्त एक ग्रंथालय नाही, हे एका सशक्त आणि ज्ञानी भारताच्या निर्मितीचं एक मोठं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं, की जर ज्ञान हीच खरी शक्ती असेल, तर ती शक्ती जेव्हा प्रत्येकासाठी, अगदी प्रत्येकासाठी मोफत उपलब्ध होईल, तेव्हा काय होईल? जरा विचार करा.